नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 1 ते 10वी गणितामध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 यामधील 3 नंबरचे चॅप्टर त्रिकोण मधील सराव संच 3.4 सोडवणार आहोत। त्यामधील प्रश्न क्रमांक 1 2 3 4 आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आणि पुढील 4 प्रश्न आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। प्रश्न पहिला आहे आकृती 3.48 मध्ये बिंदू A हा XYZ च्या दुभाजकावर आहे। जर AX दिलेला आहे 2 सेमी, तर हा AX 2 सेमी असेल तर AZ ची लांबी काढायची आहे। अतिशय सोपा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रमेय माहिती असणं आवश्यक आहे। प्रमेय कुठला तर कोन दुभाजकाचा प्रमेय। कोन दुभाजकाचा प्रमेय काय सांगतो की कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला ही माहिती होईल की त्रिकोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू म्हणजे हा जो कोन दुभाजक आहे याच्यावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून, भुजा म्हणजे बाजूंपासून समान अंतरावर असतात। म्हणजे बघा, तुम्ही इथे जर बिंदू घेतला तर हा देखील ह्या XY आणि YZ या बाजूपासून समान अंतरावर आहे। हा बिंदू जरी घेतला इथे तरी तो देखील या दोन बाजूंपासून समान अंतरावर आहे। कुठेही बिंदू घ्या, म्हणजे ह्या कोन दुभाजकावरती कुठलाही बिंदू हा या त्रिकोणाच्या राहिलेल्या XY आणि YZ या बाजूंपासून काय असणार आहे, समदूर म्हणजे सारख्या अंतरावर असणार आहे। आणि म्हणून आपल्याला इथे सांगता येईल की AX बरोबर काय असणार आहे, AZ। कारण हा कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार की कोन दुभाजकावरील कुठलाही बिंदू हा त्रिकोणाच्या दोन बाजूपासून काय आहे, समदूर अंतरावर आहे। आणि म्हणून आपण हे इथे लिहिलेलं आहे की AX बरोबर AZ आहे। आणि म्हणून AX किती आहे, 2 सेमी, आणि म्हणून AZ पण काय होणार आहे, 2 सेमी होणार आहे। अतिशय सिंपल उदाहरण आहे इथं। तर हे AX 2 सेमी असेल तर AZ सुद्धा 2 सेमी असणार आहे। आणि कारण काय आहे तर कोन दुभाजकावरील कुठलाही बिंदू हा राहिलेल्या दोन बाजूंपासून काय असतो, त्याच्या त्रिकोणाच्या दोन बाजूपासून समदूर अंतरावर असतो। त्यामुळे AX आणि AZ चे माप काय आहे, सारखेच आलेले आहे। प्रश्न क्रमांक 2 देखील अतिशय सोपा आहे। आकृती 3.49 मध्ये कोन RST हा दिलेला आहे 56 अंशाचा। किती दिलेला आहे, 56 अंशाचा दिलेला आहे। रेख PT लंब आहे ST शी आणि PR ही लंब आहे SR सोबत। रेख PR एकरूप रेख PT हे तर आपल्याला माहिती आहे, कोन दुभाजकावरील कुठलाही बिंदू हा दोन्ही भुजांपासून समान अंतरावर असतो। त्यामुळे हा PR एकरूप रेख PT असणार आहे। तर RSP चे माप काढायचं आहे आणि कारण लिहायचं आहे। अतिशय सोपं आहे। आता हा कोन दुभाजक आहे, हे आपण कशावरून ओळखलेलं आहे तर बघा, इथे PR बरोबर, इथे सांगितलेलं नाही आपल्याला की हा कोन दुभाजकच आहे म्हणून, परंतु PR एकरूप PT दिलेला आहे। यावरून आपल्या लक्षात येईल की हा काय आहे, P हा बिंदू या दोन भुजांपासून SR आणि ST या दोन भुजांपासून समदूर अंतरावर आहे। आणि असं केव्हा असतं, जेव्हा हा काय असेल, कोन दुभाजक असेल तेव्हा। म्हणजे हा SP हा या TSR चा काय आहे, कोन दुभाजक आहे। आणि म्हणून त्याचे समान दोन भाग झालेले आहेत कोन दुभाजकामुळे। आणि म्हणून आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो कोन RSP बरोबर 1/2 कोन RST, कारण कोन दुभाजकामुळे त्या कोनाचे समान दोन भाग इथे झालेले आहेत। तर RSP बरोबर काय आहे, 1/2 गुणिले हा RST आहे 56, 1 2 2 4 2 8 16, म्हणजे कोन RSP चे माप आलेले आहे 28 अंश। आणि ह्याचं कारण आपण काय द्यायचं आहे की या दोन PR आणि PT हा एकरूप असल्यामुळे हा कोन दुभाजक आहे हे सिद्ध होत आहे। आणि कोन दुभाजकामुळे या त्रिकोणाचे दोन समान भागामध्ये विभाजन झालेले आहे। आणि म्हणून RSP बरोबर हा TSR च्या निम्मा असणार आहे 28 अंश। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा। प्रश्न क्रमांक 3 थोडासा वेगळा आहे की त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेमी दिलेला आहे, त्यानंतर QR बरोबर 12 सेमी दिलेला आहे आणि त्यानंतर PR बरोबर 8 सेमी दिलेला आहे। तर त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोन ओळखायचा आहे, हे आपल्याला काढायचा आहे। तर तो कसा ओळखायचा बघा, सिंपली मी इथे एक कच्ची आकृती काढत आहे। PQ किती दिलेला आहे,
10, तर हा मी 10 काढला सपोज. त्यानंतर क्यू आर हा 12, म्हणजे थोडा मोठा काढला 12. आणि त्यानंतर एक मिनिट, आपण इथे काय करूया, ही जी छोटी आहे ही समजा पी आर आहे. त्यानंतर ही क्यू आर 12 आहे, ही पी क्यू 10 आहे आणि ही 8 आहे, असं समजूया. आता बघा, तुम्ही जर निरीक्षण केलं तर 12 म्हणजे सगळ्यात मोठी आहे, बरोबर. म्हणजे आपण इथे मांडणी करून घेऊया की इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, पी क्यू बरोबर 10, क्यू आर बरोबर 12 आणि पी आर बरोबर 8 सेमी आणि हे सेमी आहे, बरोबर. तर तुमच्या लक्षात येईल क्यू आर ही काय आहे, सगळ्यात मोठी आहे कशापेक्षा, पी क्यूपेक्षा. आणि पी क्यू ही मोठी आहे पी आरपेक्षा, बरोबर. तर आता इथे तुम्ही जर निरीक्षण केलं तर बघा, ही क्यू आर सगळ्यात मोठी आहे आणि तिच्यासमोरचा कोणही हा सगळ्यात मोठा दिसत आहे. त्यानंतरची पी क्यू ही मोठी आहे, तिच्यासमोरचा कोण थोडासा याच्यापेक्षा लहान आहे आणि पी आरचा कोण हा सगळ्यात लहान आहे. म्हणजे बघा, जी बाजू मोठी आहे तिच्यासमोरचा कोणही मोठा आहे आणि जी बाजू लहान आहे तिच्यासमोरचा कोणही लहान आहे. आणि म्हणून इथं बघा, कोण क्यू आरच्या समोर कोण कोणता आहे, तर क्यू आरच्या समोरचा कोण आहे क्यू पी आर हा ग्रेटर दॅन असणार आहे पी क्यूच्या समोरचा कोण काय आहे, पी आर क्यू आणि त्याच्यापेक्षा लहान असणार आहे पी आरच्या समोरचा कोण हा पी क्यू आर. बघा, तर बाजूंवरून जी बाजू मोठी तिच्यासमोरचा कोणही मोठा, अशा पद्धतीने इथं काय आहे, रचना केलेली आहे. आणि जी बाजू लहान तिच्यासमोरचा कोणही लहान. आणि म्हणून बघा, सर्वात मोठा कोण कोणता आलेला आहे, सर्वात मोठा कोण बरोबर आहे, कोण हा 12 सेमीच्या समोरचा कोण क्यू पी आर. आणि सर्वात लहान कोण आलेला आहे, लहान बाजू समोरचा लहान कोण बरोबर कोण ही 8 ही लहान बाजू आहे, तिच्यासमोरचा पी क्यू आर हा सगळ्यात लहान आहे पी क्यू आर. तर अशा पद्धतीने आपण लहान कोण आणि मोठा कोण इथे काढायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 सोडूया. प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा, त्रिकोण एफ ए एन मध्ये कोण एफ 80 अंशाचा आहे, कोण ए 40 अंशाचा. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सांगा, सकारण लिहा ते सांगितलेलं आहे. तर बघा, आपण सिंपली इथं काय करूया, एक त्रिकोण काढून घेऊया. इथे मी कच्ची आकृती काढत आहे, त्यामुळे बाजू अशा काढून घेतलेल्या आहेत. आणि इथे कोण एफ करूया, हा मोठा आहे म्हणून 80 अंशाचा करूया. त्यानंतरचा हा 40 अंशाचा कोण दाखवूया, 40 अंशाचा ए आहे आणि हा एन आपल्याला माहिती नाही आहे, परंतु आपण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते. त्यावरून आपण तो एन कोण काढून घेऊया, कोण एफ प्लस कोण एन प्लस कोण एन. तर ही असते 180 अंश बरोबर काय येईल, कोण एफ किती आहे 80 अंशाचा प्लस कोण ए आहे 40 अंशाचा, एफ इथे ए राहिलेला आहे तर तो आहे 40 अंशाचा. तर इथे 180 बरोबर 80 प्लस 40 प्लस कोण एन बरोबर काय होईल 180 मायनस 8 आणि 4 12 कोण एन बरोबर होणार आहे 60 अंश. म्हणजे एनचे माप किती आहे 60 अंश बरोबर. हा कोण मिळालेला आहे आपल्याला 60 अंशाचा. म्हणजे बघा, आता आपल्याला तीनही कोणांच्या मापांची बेरीज माहिती, तीनही कोणांची मापी माहिती झालेली आहेत. तर यामध्ये बघा, आपण कोण सगळ्यात मोठा कोण कोणता आहे तर हा ए एफ एन. त्यानंतर थोडा छोटा आहे एफ एन ए एन एफ लिहूया ए एन एफ. त्यानंतर सगळ्यात छोटा असणार आहे एफ ए एन कोण एफ ए एन. आता बघा, आपण आत्ताच मागच्या उदाहरण सोडवताना लक्षात घेतलं होतं की जर त्रिकोणाची जी बाजू मोठी आहे तिच्यासमोरचा कोणही मोठा असतो, तर इथं जो कोण मोठा आहे त्याच्यासमोरची बाजू देखील काय असणार आहे मोठी असणार आहे. तर आता ए एफ एन या कोणासमोरची बाजू कोणती आहे बरं ए एन ही मोठी असणार आहे
ANF, ANF या कोणासमोरची बाजू आहे? AF पेक्षा, आणि सर्वात लहान FAN समोरची बाजू आहे FAN समोरची बाजू आहे FN. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की बाजू AN ही सगळ्यात मोठी आहे आणि FN ही सर्वात लहान आहे. तर इथे आपण लिहायचं आहे बाजू AN ही सर्वात मोठी आहे, आणि कारण काय आहे? कारण तिच्या समोरचा कोन हा सर्वात मोठा आहे आणि बाजू FN ही सर्वात लहान आहे कारण तिच्या समोरचा कोन हा सर्वात लहान आहे, तो 40 अंशाचा आहे, सर्वात लहान आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वात लहान बाजू आणि सर्वात मोठी बाजू ही काढलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 आज सॉल्व केलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच प्रश्न क्रमांक 5, 6, 7 आणि 8 सॉल्व करत आहोत. त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सराव संचातील नवीन उदाहरणे घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.